तसेच या कार्यक्रमाला या ठिकाणी आज उपस्थित असलेले अगदी सन्माननीय धैर्यशील दादा समवेत या ठिकाणी कायम त्यांच्या समवेत राहिलेले आमचे सन्माननीय परशुराम म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। मी आयोजकांना विनंती करतो की त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। परशुरामजी पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। पंचांना विनंती आहे की आपण सामन्याला सुरुवात करा। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। इकडे सत्कार होते, आम्ही 1 ओव्हर नंतर आपल्याला मॅचचा आखो देखील सांगू। तसेच या ठिकाणी विभाग प्रमुख आमचे सन्माननीय भरतजी पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल, कारण आज देखील या ठिकाणी ते सुद्धा याच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आहेत। विभाग प्रमुख आमचे सन्माननीय भरतजी पाटील, भरत भाऊंचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। अर्पणीय भाव सुमरांचे प्रेम भरे स्वागत करू या मान्यवरांचे, या सर्व अतिथी गणांचं या ठिकाणी स्वागत आज या व्यासपीठावरती केलं जाईल। अटल करंडक स्पर्धा 2025, अटल करंडक ही स्पर्धा खरं तर मानाची स्पर्धा समजली जाते। कळव्याचे आमचे सरपंच सन्माननीय सतीशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। सन्माननीय सतीशजी पाटील यांचं स्वागत मी आयोजकांना विनंती करतो, आपण आयोजकांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सतीशजी पाटील कळव्याचे ते सरपंच आहेत, विद्यमान सरपंच, त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत। तदनंतर सन्माननीय गुलाबचंद पाटील उद्योजक आहेत, सन्माननीय गुलाबचंद शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत। मी विनंती करतो आयोजकांना की आपण त्यांचं देखील या स्पर्धेनिमित्त गावदेवी जोहे व श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ यांच्या वतीनं आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। स्वागत। याच वेळी आमचे सन्माननीय दिलीप मोगल सर, बायकर जोहे संघाचे भूतपूर्व खेळाडू दिलीप मोगल यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे सदस्य काशीनाथ पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी आयोजकांना विनंती करतो, सन्माननीय काशीनाथजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे सदस्य आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे। माजी खेळाडू आहेत अविनाशजी मोकल यांचं देखील थोड्या वेळात आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत। मायकल जोहे चे लेजंड खेळाडू, माजी खेळाडू खरं तर अविनाशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया। मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचं करायचं आहे आणि आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। काही स्वागत आपण थोड्या वेळानंतर करणार आहोत, कोणी राग मानू नका, कारण पाहुण्यांना पुढे कार्यक्रमासाठी जायचं आहे, त्यामुळे मी एक विनंती करतो की बाकीच्यांचं स्वागत आपण यानंतर करणार आहोत। आमचे हिरामणजी पाटील आज या ठिकाणी या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आयोजकांना विनंती करतो आपण सर्व आपण जे आयोजक आहात आपल्या आयोजकांतर्फे आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्यांच्या समवेत मोहन पाटील यांचं देखील करायचं आहे। रावेगावचे मोहन पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। फुलांच्या पाकळ्या विखुरल्या की फुलाचं सौंदर्य नजरेस पडत नाही, परंतु त्याच फुलाचा जर पुष्पगुच्छ गुंफला की फुलाचं सौंदर्य हे द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही, आणि म्हणूनच आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करतोय आज पेण तालुक्यामध्ये। आणि पहिल्यांदाच जय गिरोबा मैदानावरती या पंचकृषीमध्ये ही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे। अनेक दर्शक आपण बघतोय या डोंगरावरती, आजूबाजूला डाव्या उजव्या बाजूला जर आपण प्रेक्षक पाहिले तर न भूतो न भविष्य अशी स्पर्धा या ठिकाणी आज सुरू होतीये। जय गिरोबा मैदान ग्रुप ग्रामपंचायत जोहे यांच्या खरं तर इथे उपस्थित असलेले खरं तर सर्वच प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत जोहेच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत। तसेच आयोजक गावदेवी जोहे आणि वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं अटल करंडक स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। सन्माननीय गोपीनाथजी मोकल यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। ग्रुप ग्रामपंचायत जोहेचे ते सदस्य आहेत, आदरणीय गोपीनाथजी मोकल साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, तेच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही, दुसरी दौलत नाही। खरं तर या रायगडच्या भूमीमध्ये अनेक नररत्न जन्माला आले, आणि खरं तर आदरणीय सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांनी भाषणामध्ये देखील सांगितलंय की रायगडलाच राजधानी का निवडली गेली, तर त्याचं महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष आमच्या सन्माननीय अभय म्हात्रे शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करतोय। मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी करायचं आहे। ज्यांनी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी चांगली बनवलेली आहे आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूर्तिकार प्रणय म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी स्वागत। आणि खरं तर आज त्या दादांना एक आज खरं तर शिवजयंती आणि महाराजांची जयंती निमित्त
राज्यसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांना एक भेट या शिवजयंती निमित्त या ठिकाणी दिली जाणार आहे। ती महाराजांची मूर्ती, ज्यांनी खरं तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून ज्यांची ओळख आहे प्रणय म्हात्रे यांच्या शुभास्ते ही मूर्ती थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी त्यांना दिली जाणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपण पहिल्यांदा मूर्ती द्या, तदनंतर स्वागत या ठिकाणी होणार आहे। मूर्तिकार प्रणय म्हात्रे यांच्या हस्ते ही मूर्ती या ठिकाणी खासदारांना, आपले लाडके खासदार आहेत त्यांना या ठिकाणी ही मूर्ती प्रदान केली जाणार आहे। आज शिवजयंतीची एक आठवण आणि प्रसिद्ध मूर्तिकार प्रणय म्हात्रे यांच्या शुभास्ते ही मूर्ती या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे, या स्पर्धेचे प्रमुख अतिथी मान्यवर खासदार धैर्यशील दादा पाटील यांना ही दिली जाते। आदरपूर्वक पुन्हा एकदा घोषणा देऊया मूर्ती देताना। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की। जबरा पब्लिक मधून आवाज येऊ द्या। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। धन्यवाद। समोरचे प्रेक्षक बघा, जे ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक त्या ठिकाणी भगव्या पट्टीवरती त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, थोडंसं 1 फूट मागे जायचंय। पट्टीच्या मागे तुम्ही बसायचं, तुम्ही तिथेच बसा पण पट्टीच्या थोडे मागे बसा। ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रमिला गणेश मोकल, प्रमिला गणेश मोकल ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत या ठिकाणी करतोय। मी आमच्या ज्या महिला उपस्थित आहेत त्यांना वहिनींना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। तसेच या ठिकाणी लक्ष्मी गोपीनाथ मोकल सदस्य ग्रुप ग्रामपंचायत जोहे, लक्ष्मी मोकल त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। दुसऱ्या वहिनींना विनंती करतो की आपण त्यांचं बघा, इकडे पहिल्या षटकानंतर वडाव संघाची धावसंख्या आहे ती 2 आणि 2ला 1 गाडी मैदानाच्या बाहेर। आलेल्या सर्वच महिलांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। सर्वांचं स्वागत। तरणखोपचे नरेश पाटील हे देखील या स्पर्धेला आवर्जून उपस्थित आहेत। तरणखोपचे नरेश पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। हॉल बघा, इकडे हर्षद पितले यांच्याकडून एक रक्कम आलेली आहे। तर लगातार 3 षटकार रोहन यांनी मारले तर त्यांना बक्षीस असेल टोटल 1000 रुपये। कुणी राग मानू नये, कोणाचा सत्कार जर राहिला असेल तर कुणी राग मानू नये, शब्द सुमनाने सर्वांचे सत्कार। आणि खरोखरच तुम्ही इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्व या म्हणजे जे आयोजक आहेत त्यांच्या तुमचं प्रथमतः सत्कार केला जातोय, कारण तुम्ही इथे उपस्थित राहिलात, सर्व पाहुण्यांचे आभार मानलेत, त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत। यस, चेंडू हवेत आहे, तिकडे कॅच होईल वाटतं आणि कॅच घेतलेली आहे। तर हा षटक दुसरा चालू आहे। आणि इकडे मात्र दत्तगुरू वडाव संघाची सध्याची स्थिती आहे बघा, संघाची धावसंख्या बोर्डावर लागली आहे ती म्हणजे 3 आणि इकडे 2 गाडी मैदानाच्या बाहेर गेलेल्या आहेत। अगदी रावे संघाची गोलंदाजी अगदी घातक चालू आहे। तिकडे ओमकारचं षटक संपलं गेलंय आणि पाठ लगेच हर्षद मोकल आलाय, त्यांनी विकेट घेतली। सुरेख गोलंदाजी चालू आहे, दुसरा मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग क्रमांक 4 वर ज्ञानेश्वर म्हात्रे। थोडीशी अवस्था बिकट झालेली आहे आणि अटल करंडक चषक 2025चं हे आयोजन नियोजन आपल्या भेटीसाठी अगदी हे मैदान सुसज्जित झालंय आणि प्रेक्षकांची मांदी आली बघा। प्रेक्षक अगदी या मैदानाच्या कोण्याकोण्यामध्ये बसले आहेत आणि एखादे दर्दी प्रेक्षक आहेत, तेव्हा या दर्दी प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया। आणि हर्षद मोकल यांचा पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी चालू आहे। रावे गाव अगदी क्रिकेटची पंढरी आणि रावे गावातील प्रेक्षक बघा, प्रेक्षक किती आले ते खरे क्रिकेटचे भक्त आहेत मित्रांनो। आणि सर्व रावे ग्रामस्थांचं मनापासून पुन्हा एकदा या अटल करंडक चषकामध्ये आम्ही स्वागत करतोय। पुढचा चेंडू अर्थात तिसरा, थोडा रनअप चुकला गेलाय, अगदी डिलिव्हरी करते वेळेस थोडासा प्रॉब्लेम झालाय, परंतु ही मात्र आता दत्तगुरू वडाव संघाची सगळी जिम्मेदारी जी आहे ती रोहन म्हात्रेवर आहे। रोहन म्हात्रे कशा प्रकारे फलंदाजी करील, प्रेक्षकांचं लक्ष सर्व या मैदानाकडे लागलंय। अगदी जय गिरोबा जोह्याच्या मैदानावर ही जबरदस्त एक कांटे की टक्कर का मुकाबला आहे। यावेळी हवे चेंडू कडन बोल्ड आउट, आल्या पावलीच माघारी फलंदाज। खरं
सौभाग्यवती रंजना प्रभाकर घरत अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पेण तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि सन्माननीय खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. आपली चांगली नियुक्ती आणि आपलं चांगलं काम या ठिकाणी भविष्यामध्ये या ठिकाणी राहील अशा शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी देण्यात येत आहेत. धन्यवाद. आणि पत्रकार विजय मोकल सरांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय. मी आयोजकांना विनंती करतो की आपण सगळ्या पत्रकारांचे मिळून आपण एक सन्मान म्हणून आपण स्वागत या ठिकाणी विजय मोकल सरांचं आपण या ठिकाणी करतोय. दैनिक सागरचे ते प्रतिनिधी आहेत, पत्रकार आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आज या ठिकाणी खरं तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक पाटील देखील या ठिकाणी आहेत. वादळबाराचे या ठिकाणी आमचे किरण बांधणकर, रुपेश गोडिवले, गणेश पाटील, प्रशांत पोद्दार हे देखील सर्व पत्रकार आहेत. सर्वांचं शब्दरूपी सन्मानानं सहर्ष स्वागत. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इकडे धावा झाल्यात वडाव संघाच्या 7ला 3 गडी मैदानाच्या बाहेर आहेत. आणि तिकडे हवे चेंडू कॅच. अरे बापरे, कॅच ड्रॉप झालाय तिकडं. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये म्हटलं जातोय. आणि इकडे मात्र लॉंग ऑफला पूर्णपणे झेल ड्रॉप झाला. षटक संपलं गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दत्तगुरू वडाव संघ धावा संख्या आहे ती 8ला 3 गडी मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. आपण पाहिलेलं आहात की या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि याच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लाभलेले आहेत. आपले सन्माननीय राज्यसभेचे लोकप्रिय खासदार धैर्यशील दादा पाटील आज या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करतो, आज खरं तर सुवर्ण योग आहे. आजचा दिवस या ठिकाणी सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जावा, कारण पहिल्यांदाच मानाची स्पर्धा, रजनी स्पर्धा या ठिकाणी सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होते. गावदेवी जोहेच्या माध्यमातून होते या मैदानावरती. आणि आज खरं तर महाराजांची जयंती आहे, आपल्या राजाची जयंती आहे. आणि आज या ठिकाणी मी दादांना विनंती करतो या स्पर्धेला आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. मॅच थोडं थांबवायचं आहे, पंचांना विनंती. आयोजकांनी सांगितलं मॅच थांबवा. धन्यवाद. गावदेवी जोहे आणि माननीय श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ यांच्याकडून अटल करंडक 2025 चं या ठिकाणी आयोजन होतंय. उपस्थित असलेले, व्यासपीठावर उपस्थित असलेले दस्तूर खुद्द माननीय वैकुंठ पाटील, उपस्थित असलेले परशुराम भाऊ, काशीनाथ पाटील, भरत भाऊ, इकडे आमचे डंगर भाऊ, सगळी जाणती मंडळी, म्हणजे या व्यासपीठावर असलेली सर्व जाणती मंडळी, सर्व मान्य मंडळी की ज्यांनी हा करंडक या ठिकाणी खुलवण्याकरता, भूषवण्याकरता मनापासून कष्ट घेतलेत, ती सर्व मंडळी, सर्व पत्रकार मंडळी, बंधू भगिनी, मित्रांनो, खरं तर या ग्राउंडवर येण्याची पहिली संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मी वैकुंठ पाटलांचे मनापासून आभार मानेन की एक चांगलं ग्राउंड या पेण तालुक्याला तुम्ही या ठिकाणी ग्रामीण भागाकरता या ठिकाणी दिलत. आज छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस, ज्या राजाला आपण आपल्या हृदयामध्ये गेले 350 वर्ष या ठिकाणी आपण बसवलं. राजे या ठिकाणी अनेक झाले. अलेक्झांडर सारखा राजा होता, त्यांनी 32व्या वर्षी अख्खं जग जिंकलं होतं, पण अलेक्झांडर राजाची कोण पूजा करत नाही, पण छत्रपती शिवाजी राजाची आपण पूजा करतो. याला कारण असं की या राजानं जे राज्य कमावलं ते या ठिकाणी गोरगरिबांच्या हिताकरता या ठिकाणी वापरलं. आपल्या राजानं गोरगरिबांचं कल्याण केलं. आपल्या राजानं महिलांना साथ दिली, महिलांना इज्जत दिली. गोवळकोंड्याच्या राजावरती या ठिकाणी त्यांनी स्वारी करून राज्याभिषेकानंतर अर्धा या ठिकाणी महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन आंध्र आणि कर्नाटकामध्ये सुद्धा आपलं राज्य या ठिकाणी विकसित केलं. पण राज्य विकसित केलं म्हणून राजा आपला चांगला असं माझं म्हणणं नाही. राजांनी राजा झाल्यानंतर गोरगरिबांकरता, महिलांकरता, ज्यांना कोण विचारत नाही अशांना आधार देण्याचं काम केलं. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, राजांनी त्यावेळी शेतकऱ्यांना बैलजोड्या दिल्या, बी बियाणं दिली, शेती पाडण्याकरता पैसे दिले आणि जर दुष्काळ पडला तर कर्ज माफ करण्याची पद्धत 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी देखील त्या ठिकाणी केली होती. आणि म्हणून अशा राजाचा आजचा जन्मदिवस, अटलजींसारखा एक चांगला नेता, विद्वान नेता या देशाला या ठिकाणी मिळाला. त्यांच्या नावानं तुम्ही हा करंडक या ठिकाणी स्थापन करताय. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्व मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो.
रायगड जिल्ह्याचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी सुद्धा सांगणार आहे की आम्ही एक अटल करंडक या ठिकाणी घेतला. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे कष्ट आहेत, पण सांगताना श्रेय मात्र मी आणि वैकुंठ पाटील या ठिकाणी घेणार आहोत. तुम्ही अटलजींच्या नावाने हा करंडक घेतलात, छत्रपती शिवाजी राजांच्या नावाने घेतलात, वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या नावानं या ठिकाणी घेतलात. त्याबद्दल मनापासून सर्व मंडळींचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. मी सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील खरं तर स्पर्धा आपण भरवली. थोडक्यात आभार माना. आभार. मला 55 विनंतीचा आपण सामना चालू करून घ्या. आणि मी थांबा, 55 सामना थांबवायचा आहे. या स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी राज्यसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय धैर्यशील दादा पाटील आपण या ठिकाणी आलात. आज या कार्यक्रमाला आमचे सन्माननीय संजय नगर साहेब या ठिकाणी आहेत, आमचे परशुरामजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. अशा सर्वच मान्यवरांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करून आपले ते रजा घेत आहेत. पुढील कार्यक्रमानिमित्त ते या ठिकाणी जात आहेत. मी आमच्या आयोजकांना विनंती करतो की त्यांना आपण सन्मानपूर्वक आपण त्यांच्या वाहनापर्यंत आपण त्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचं आहे आणि तदनंतर लगेच स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होईल. आजची स्पर्धा पहिला सामना आपल्या भेटीला या ठिकाणी आलेला आपण पाहतोय. आई रायबादेवी राबे विरुद्ध दत्तगुरू वडाव यांच्यामध्ये ही पहिली लढत आपल्या भेटीला आलेली आहे. लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मान्यवर आपली रजा घेत आहेत. आपण आलात, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल सर्वच मान्यवरांचं मनापासून आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. गावदेवी जोहे व श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ आयोजित अटल करंडक स्पर्धा 2025 ही मानाची अभिमानाची समजली जाणारी स्पर्धा आज या ठिकाणी आपल्याला आपल्या भेटीला आलेला आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहात. आज जय गिरोबादेव मैदान गुरुग्राम पंचायत जोहे या मैदानावरती ही स्पर्धा सुरू होतीये आणि 7 क्रमांक आहेत, 7 बक्षीस आहेत. 7 वेगवेगळ्या संघांना या स्पर्धेमध्ये बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे. खरं तर आज 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही स्पर्धा या ठिकाणी सुरू असणार आहे. प्रत्येक दिवसाला अनेक नवीन नवीन मान्यवर या ठिकाणी या व्यासपीठावरती येतील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. असं शानदार असं आयोजन आणि नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. तालुक्यातली मानाची स्पर्धा नक्कीच या ठिकाणी याची नोंद या ठिकाणी या तालुक्याला नाही तर रायगड जिल्ह्याला घ्यावी लागेल अशी अटल करंडक स्पर्धा आपल्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून मी शब्दरूपी सुमनांना आभार व्यक्त करतो. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. या स्पर्धेचं शानदार असं उद्घाटन आपल्या शुभास्ती या ठिकाणी संपन्न झालं. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी सतत आभार व्यक्त करतो. आपल्या शुभेच्छा नेहमीच या ठिकाणी सार्थ ठरतील. हॅलो, इकडे 2 षटकानंतर दत्तगुरू वडाव संघाची धावसंख्या बोर्डावर आहे ती 8 आणि 8ला 3 गडी मैदानाच्या बाहेर. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत स्फूर्तिस्थान श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा आणि सर्व शिवभक्तांना शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा देतोय आणि मैच कडे वळतोय. आए हुए क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमियों का हम तहे दिल से हार्दिक स्वागत कर रहे हैं. आज जय गिरोबा जोहा के मैदान के ऊपर एक कांटे का टक्कर का मुकाबला है. ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है. ये मुकाबला बड़ा है, मुकाबला कड़ा है. देखना पड़ेगा किसमें कितना दम, कौन रहेगा अंदर और कौन जाएगा घर, इसका फैसला समय बताएगा. लेकिन बॉलिंग ट्रैक के ऊपर कोटे का इस बार देखा जाए दूसरा पारी का तीसरा ओवर मिस्टर ओमकार पाटिल. इस बार गुड्डू के लिए बैकफुट जाकर गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. इस बार फील्डिंग थोड़ी खराब हुई, लेकिन जहां एक सिंगल मिलेगा रोहन ने मना कर दिया है. रोहन का अभी तक बल्ला चला नहीं, जिनसे काफी उम्मीद है वड़ाव ग्रामस्थों को और वड़ाव की टीम को. हमारे वड़ाव के सम्माननीय हैट्रिक जिन्होंने संपादन किया है वो अध्यक्ष हमारे सम्माननीय गणेश मात्रे साहब भी मौजूद है. थोड़े से निराश जरूर है क्योंकि बल्ला पूरी तरह से यहाँ आइस जैसा ठंडा पड़ चुका है. अभी आग चाहिए, आग होना ही चाहिए. लेकिन रावा की गेंदबाजी इतनी बेहतरीन चल रही है कि मानो 2 ओवर में कोई ऐसा बड़ा मौका नहीं दिया है.
ओमकार की 5 गेंदें शेष, 5 ओवर का मुकाबला है। दोनों कप्तान ध्यान में रखिए, लेकिन बाहर के खप्पू प्लेयर क्या करेंगे देखना पड़ेगा। 10:34 हो चुके हैं और अभी तक पहला मुकाबला जारी है, क्योंकि मेहमानों की शुभ हाथों से इस अटल करंडक ट्रॉफी का उद्घाटन हो चुका है। ये देखिए, इस बार देखा जाए मौका नहीं मिल रहा है और खतरा या बन सकता था। रोहन ने थ्रो जरूर किया था, लेकिन गेंद विकेटों के ऊपर लगी नहीं है। फिलहाल मिलेगा एक सिंगल और स्कोर आगे जाएगा। एक सिंगल के साथ हम देख सकते हैं तो दत्तगुरु वड़ाव टीम का स्कोर आगे बढ़ता है 10। 10 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं, लेकिन गुड्डू और रोहन ये जोड़ी काफी तगड़ी है वड़ाव की। और इस बीच थोड़ी सा यार रन चौका हुआ है। वैभव टावरी शॉट मिड विकेट के ऊपर तैनात है, लेग स्लिप के ऊपर वहां खिलाड़ी तैनात रोहन पाटिल है। एक शॉट टर्मैन है, गली है इस बार दायरे के अंदर। इस बार घुमाने गए थे गेंद, थोड़ी इस बार देखा जाए परफॉर्म डिलीवरी लग नहीं, लेकिन पूरी तरह से इस बार चकमा दिया है। सबमरीन डिलीवरी थी ये, गेंद नीचे रह गई है, गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद, अटल करंडक ट्रॉफी जय गिरवा जोहा के मैदान के ऊपर ये जबरदस्त नाइट टूर्नामेंट का भव्य दिव्य आयोजन नियोजन। ये जड़ में गेंद थी, लेकिन वैभव गेंद को उठाने जा रहा है, लेकिन जब तक एक सिंगल पूरा कर दिया। एक सिंगल के साथ दत्तगुरु वड़ाव टीम का स्कोर आगे बढ़ता है 11 के घर में। 5 ओवर का मुकाबला, तीसरा ओवर चल रहा है, लेकिन बॉलरों ने क्या जबरदस्त किफायती भरी गेंदबाजी की है। रायबाजी रावा के पहले ओमकार ने 2 रन देकर एक सफलता हासिल किया। उसके बाद हर्षद मोकल आया, उन्होंने 6 रन दिए और उन्होंने 2 सफलता हासिल किया। दोनों गेंदबाजों ने बहुत ही बढ़िया और 2 फेंके, लेकिन ओमकार का यह भी ओवर काफी बहुत ही शानदार साबित हो रहा है। राइटम राव और विकेट से गेंदबाजी करेंगे अपने गांव एंड के एंड से। मीडियम फास्टर है। ये देखिए रोहन जैसे बल्लेबाज को फंसा रहा है, गेंद को आगे फेंका, गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। चकमा देने वाले गेंदर के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। डॉट गेंद की समाप्ति और इस बार देखा इस ओवर की अंतिम बॉल यानी कि आखिरी गेंद से पहला पड़ाव चल रहा है वड़ाव का, लेकिन वड़ाव का पूरी तरह से बल्ला ठंडा पड़ चुका। रोहन जैसे एक नामचीन खिलाड़ी आज पूरी तरह से इस 3 ओवर के अंदर फेल हो चुका। ये देखिए घुमाने गए थे, अपील की थी, लेकिन अंपायर प्रवीण पवार सर सहमत नहीं है। उन्होंने कह दिया कि कुछ या हो नहीं सकता, यानी कि 3 ओवर खत्म हो चुके। 3 षटकानंतर दत्तगुरु वडाव संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती म्हणजे 11ला 3 गडी मैदानाच्या बाहेर वाजवाडीची। बघा या आमच्या अटल करंडक ट्रॉफीसाठी अगदी बघाची मंडळाची जोगाव मंडळाचे देखील मंत्री आमचे बळीराम मोगल बळीदादा उपस्थित आहेत। एक काळचे जुने खेळाडू अगदी पूर्णपणे इलाका हातळून सोडला होता। आणि मित्रांनो आपण बघितलं असाल सिंगनवटला 64 संघामध्ये 2 संघांनी फायनल मारली होती आणि तो संघ म्हणजे मायकल अ वर्सेस मायकल ब असा सामना रंगला होता मित्रांनो। आणि 2 फॅन मात्र नक्की आमच्या गावामध्ये आले होते, तर त्या संघाची आठवण झाली। तिकडे आमचे राव्याचे एक जबरदस्त खेळाडू मिस्टर दिलीप पाटील उपस्थित, त्यांचे स्वागत करतोय। मी सन्माननीय दिलीप मोकल मायकल संघाचे भूतपूर्व कॅप्टन दिलीप मोकल आपण आमच्या व्यासपीठावर येत आहे। मायकल संघाचे भूतपूर्व खेळाडू स्लीप मधले अगदी जबरदस्त खेळाडू होते त्या काळचे। और चौथा गेंदबाजी मिस्टर कुणाल पाटिल। अभी वड़ाव के बल्लेबाजों को जोर बदल कर हमला करना ही पड़ेगा।
मार धाड़ की इंपॉर्टेंट बात है। हुक्म हो, कढ़ाई में तेल गरम वड़ा छोड़ने में मजा आता है, उस तरह से प्रहार करना पड़ेगा। और ये अभी टुकु टुकु से कुछ चलने वाला नहीं। और इस बार हवा में जरूर गए मिड विकेट और 4 रन। या ठिकाणी सन्माननीय दिलीपजी मोकल साहेबांना विनंती आहे, सरांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे। सन्माननीय दिलीपजी मोकल सर, आपणाला विनंती करतो कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे। आणि याच वेळी व्यासपीठावर आमचे जबरदस्त कलाकार पेंटर आणि क्रिकेटची ज्यांना अत्यंत आवड आमचे रविदादा मोकल यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत। अगदी पाहुण्यांची मांदियाळी मैदान आमच्या व्यासपीठावर भरपूर आहे, परंतु मैच आतमध्ये महत्वपूर्ण है। ये पहली बाउंड्री आ गई बल्लेबाज सुजल मात्रे यानी कि गुड्डू के बल्ले से, दूसरा चौका आ चुका है। शॉट ऑफ लेन है और हवा में गेंद उड़ रही है, किरकिरी चंपा लगता है, खुश हुई रंभा, देखो बड़े लंबा और चकमारा खंबा ठोक दीजिए। हिट आया, अटल करंडक ट्रॉफी का शानदार सिक्सर काउ कॉर्नर के ऊपर और सिक्सर के साथ स्कोर जाता है 21-21। और पूरी तरह से इस मैच को सभी तमाम दर्शक देख रहे हैं। हमारे छोटे बंधु आदरणीय प्रतीक मोकल और उनके साथ हमारे मित्र महेश पाटिल भी मौजूद है, उनका स्वागत। और स्कोर हो चुका है 21 धावा संख्या 21। पे स्कोर जा चुका है। कड़ाकेदार आयोजन नियोजन, ये जोरदार पे शॉट, एक्स्ट्रा करके फंबल हुए खिलाड़ी और चौका मिलेगा। गुड्डू का इंजन गर्म हो चुका है, ठोक कम ठोक दीजिए। अपील नहीं में आए और सुर भी मिल चुका है। जैसे सुर मिला है और जैसे गणेश मारने का अपने चेहरे के ऊपर मुस्कान भी उनकी खुश हो गई, मारना चाहिए। और शॉट है एक बार फिर से, लेकिन फील्डर मौजूद है वहां। एक सिंगल मिलेगा गुड्डू को। गुड्डू को देख के मुझे कायरन पोलार्ड की याद है, बॉडी उनकी मजबूत, उनका हाव भाव। लेकिन जो रोहन जो बल्लेबाज है, एक नामचीन खिलाड़ी ट्रेन तालुका के, लेकिन उनका इंजन गर्म नहीं हुआ है क्या पता नहीं है। लेकिन राणा के गेंदबाजों ने जो कुछ मशक्कत की है वो लाजवाब है। और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 26-26। आखिरी 2 गेंदें शेष। बघा कृपया दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, आम्ही टाइम आउट केलेला आहे, फक्त पहिला सामना असल्या कारणाने लक्ष नाही आहे, याची आपण दक्षता घ्या। याच्या एकटा घड्याळ चालू केला, इथून पुढच्या सर्व टीमला सूचित करतो, इथून पुढे तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपवायची, 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकायचे, ही दक्षता घ्या। मोरिया 11 भोकरपाडाकडून वडाव संघाला सुजल म्हात्रे याला शुभेच्छा आलेल्या आहेत। मोरिया 11 भोकरपाडा यांच्याकडून सुजल म्हात्रे याला शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद। 26 स्कोर, बहुत ही सुंदर एंकरिंग हमारे सुभाष तेंदुलकर इनके सुमधुर वाणी से, उन्होंने सभी को मंत्रमुग्ध किया। उनका आवाज, उनका प्रेजेंटेशन माइंड, उनके पास शब्द भंडार, कैसा कहना चाहिए पैसा नहीं, उन्हें सब कुछ पता है। लेकिन यहाँ इस बार उड़ाया और चली हवाई यात्रा में बिना टिकट निकल के छक्का। दुरुस्त है, मेहरबान, आते आते छक्का। स्कोर आगे जाएगा 32। इस ओवर में कुणाल पाटिल के नेट बॉल ढीले किए हैं, महंगा ओवर साबित हो रहा है। इस बार ड्राइव किया खूबसूरती के साथ, कवर ड्राइव, एक सिंगल मिलेगा। एक्स्ट्रा कॉर के ऊपर फील्डर मौजूद है और एक सिंगल के साथ बैकअप पीछे अच्छा था, लगता है ओवर वो खत्म। और इस ओवर में मेरे हिसाब से 22 रन आ चुके हैं। ये रायबादेवी रावत
आज का दिन तो कुछ एडजस्ट कर और कल कुछ तेरा सेट है वो पूर्ण तरह से फिट कर, नहीं तो हमारे जो कंठ है ना वो डायरेक्ट गुन्हे हॉस्पिटल में जाएंगे. बघा इकडं प्रफुल भाई, आपण त्या साऊंड सिस्टीमकडे लक्ष ठेवा. जर यदा कदाचित जर चालू राहिलं गाणं तर ही आजची जी आपली टुर्नामेंटचं हे आहे टेलिकास्ट ते उडला जाईल, कारण तिकडे कॉपीराईट चालत नाही वरती. तिकडे माणसं फार हुशार आहेत वरती, लगेच कट करतील ही. आखिरी 3 अभिमन्यु मात्रे. शॉट मजबूती का मारा जरूर है लेकिन थोड़ा सा मिस टाइम शॉट है. एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 37. यह गेंदबाजी काफी खूंखार चली. वैभव टावरी ने 4 गेंदों में 4 ही रन खर्च किए. आखिरी 2 गेंदें शेष है, लेकिन सुजल मात्रे गुड्डू ने काफी आक्रामकता दिखाई और बेहतर बहादुर पारी खेली, बेहतर रोमांचक पारी. चला टॉस साठी आपण निमंत्रण देऊया. ये शॉट है ऊंचाई का छक्का, लंबाई का टच. बघा मी दत्त आयशा स्पोर्ट बारापाडा कॅप्टन कुंभारली पेन कॅप्टनला विनंती करतो, टॉस साठी यायचं आहे. तुम्ही टाइमपास कोणीही करू नका, कारण आधीच थोडे सामने लेट चालू झालेले आहेत. सकाळी 5 वाजतील इथं, याची दक्षता घ्या आपण. आणि आता इकडे मात्र मी वडाव संघाला विनंती करतोय की आपण मात्र आता थोडासा योगदान द्या, कारण बघाशी थोडीशी पाहुण्यांची मांदियाळी भरपूर असल्या कारणानं थोडीशी मात्र आमची गडबड झाली, त्याच्यामुळं कॉमेंट्री व्यवस्थित होत नव्हती. पण काही हरकत नाही, परंतु आता मात्र हा सामना थोडा स्पीडअप करा, हात जोडून विनंती आहे. विजयासाठी इकडे आई रायबादेवी रावे संघाला 30 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. आणि टॉससाठी कुंभारली पेंट वर्सेस आयशा स्पोर्ट बाडापा. कुंभारली पेंट संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आयशा स्पोर्ट बाडापाडा संघाचा कॅप्टन जर उपस्थित झाला नाही तर समोरच्या टीमला टॉस दिला जाईल, याची दक्षता घ्या.
हॅलो, चला टॉस केलं जाणार आहे. दोनही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतोय. कुंभाराळी पेण विरुद्ध आयशा स्पोर्ट्स बारापाडा या दोन संघांमध्ये पुढची लढत होणार आहे. दोनही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण या ठिकाणी टॉस कॅप्टन स्वप्नील कोठावळे या ठिकाणी आहे. या दोन कॅप्टनमध्ये या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विजय घरत साहेब, डीजी घरत साहेब, माजी विस्तार अधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी डीजी घरत साहेबांच्या हस्ते नाणेफेक केलं जाते. काय कौल? यस, छापा मागितला होता, काटा या ठिकाणी येतोय. आयशा स्पोर्ट्स या ठिकाणी खरं तर पेण संघानं नाणेफेक जिंकले. काय निर्णय असणार आहे तुमचा? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाची भूमिका आपण या ठिकाणी घेणार आहात. सामना 5 षटकांचा आहे. आपल्या समोर आयशा स्पोर्ट्स बारापाडा संघ आहे. कधी खेळला होता का आपल्या समोर? खेळलो होतो जित्याला. ओके, बरं, काय निर्णय असेल तुमचा? आम्ही क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणामध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल 5 ओव्हरमध्ये? खूप कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न. नक्कीच. बरं स्वप्नील, काय सांगशील आयोजनाबद्दल? ही रजनी स्पर्धा आहे, चांगलं आयोजन केलंय, काय सांगशील? खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि आता बघूया खेळून. धन्यवाद. एका बाजूला आमच्या या ठिकाणी आयशा स्पोर्ट्सचे कॅप्टन आहेत. बॅटिंग करायची आपल्याला. धन्यवाद. त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच चांगला खेळ होईल. धन्यवाद. मुकाबला शीघ्र ही शुरू होने जा रहा है. इस बार जोरदार प्रहार किया था, लेकिन स्लॉग हिट करने का जो सवाल था, लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं क्योंकि दायरे के अंदर फील्डर मौजूद था. पहला मैंडेटरी पावर प्ले मिस्टर सुजल मात्र यानी कि गुड्डू बॉलिंग ट्रैक के ऊपर है. टीम का टोटल स्कोर काय? पंचांना विनंती असेल, काय प्रॉब्लेम आहे? और स्कोर पहली गेंद डॉट चली गई. ओमकार तैयार है, जिन्होंने काफी बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा किया. ये बाउंड्री है, छक्का है, 6 रन. और इसी के साथ दमदार शुरुआत की. पहली गेंद डॉट. जो पहली गेंद डाली तो दिखी नहीं, दूसरी डाली तो बॉलर को दिखी नहीं. 6 रन. और छक्के के साथ ओमकार पाटिल ने खाता ओपन किया. हेप्टेकर की बॉल थी जिसे शॉट ऑफ लेन कहते हैं, उसके ऊपर प्रहार और टीम का खाता ओपन, खुद का खाता ओपन. स्कोर 6. कुंभाराली पेन टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है. यानी कि सुजल मात्रे की दूसरी गेंद. ओमकार पाटिल सामना करेंगे. जीतने के लिए 42 रनों की अभी तक जरूरत है. ये सुंदर बॉल, अच्छी बॉल. देखिए, समझ नहीं सके बल्लेबाज. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर छक्का, तीसरी गेंद डॉट. पहला मैंडेटरी पावर प्ले चल रहा है. तमाम दर्शकों की इस बार देखा जाए जो उपस्थिति है, यही दिख रहा है कि आज जय गिरोबा जोहा के मैदान के ऊपर अटल करंडक ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन. सभी लोग खुश. फुल टॉस है और बैकवर्ड करने के ऊपर ऑन साइड के ऊपर मिलेगा चौका. 4 रन.
स्कोर आगे जा रहा है 10। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर छक्का, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद के ऊपर चौवा। स्कोर 10 है। 10 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं। अभी तक इस ओवर की 2 गेंदें शेष मेरे हिसाब से, और पहले मैंडेटरी पावर प्ले में यह धाकड़ शुरुआत हुई। थोड़ा रनअप छूका है। पांचवी डिलीवरी लेफ्ट आर्म राउंड रैकेट से गेंदबाजी करे बाएं हाथ के गेंदबाज और दाएं हाथ के बल्लेबाज ओमकार है। शॉट कड़क है, शॉट कड़क है। इट्स अ गोइंग, इट्स अ गॉन, इट्स अ पैरेलल सिक्सर। और काफी कड़क शुरुआत की है कि मानो ऐसा उत्तर दिया है, मानो ये लग रहा है कि सुजल मात्रे जैसे गेंदबाज के ऊपर जो प्रहार और पूरी तरह से बल्लेबाज इतना गर्म हुआ है कि ओमकार ने बेधड़क शुरुआत की, जिसे कहते हैं ना क्रिकेट में ताबड़तोड़ शुरुआत। 16 रन इस गेम क्रॉस लाइन से खेलने की कोशिश की थी, रन कोई मिलेगा नहीं। ओवर की समाप्ति होने जा रहा है और पहले ओवर के समाप्ति के बाद आई रायबादेवी रावे टीम का टोटल स्कोर पहुंचा है 16 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। फर्स्ट ओवर डेड हो चुका है। बघा प्रेक्षकांनी मात्र आयवाच्या 3 पकडलेले आहेत, त्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। आणि ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा। सौरभ यांना विनंती असेल आपली स्कूटी इथं लगेच तयार ठेवा तुम्ही, माझा ऐका, आणि त्या स्कूटीमध्येच पाणी ठेवा, तिथे लगेच घेऊन जायचंय। आणि संघाची धावसंख्या 16, बिनबाद 16। आता 24 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा। आमच्या या व्यासपीठावर आमचे रावेगावचे गाव पुढारी सन्माननीय हिराणमामा पाटील, त्याचप्रमाणे गाव ग्रामपंचायत कर्मचारी आमचे सन्माननीय मोहनमामा पाटील, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आमचे गुलाबचंद मामा पाटील, त्याच्यासमोर आमचे डीजी गरज साहेब, आमचे गोपीनाथजी मोकल, अनंतजी मोकल, रवींद्र मोकलजी, गणेशजी घरत, दीपकजी मोकल, नारायणजी मोकल, अगदी या मॅचचा ते आनंद घेत आहेत। परंतु आता विनंती असेल आमच्या आयोजक करताना की आपण थोडा स्टडी घ्या, अर्थात पुढचे जे सामने आहेत ते कृपा करून आपल्याला ज्या टाइमामध्ये संपवायचे आहेत तिकडे लक्ष लावायला लागेल। 11 वाजून 1 मिनिट झाला आहे। रोहन मात्रे, वड़ाव का स्कोर बना है दोस्तों आखिरी 2 ओवर में, लेकिन पहले ओवर में ओमकार पाटिल ने जो कुछ बल्लेबाजी की है, काफी तगड़ी बल्लेबाजी, पावर प्ले में ही रन इकट्ठा किए। रोहन म्हात्रे बॉलिंग ट्रैक के ऊपर ओवर द विकेट से, लेकिन इस बार ये गेंद लाइन के अंदर से चली गई। अंपायर का कहना है इस रेफर किया है। चलो तीसरे अंपायर आमचे हनुमान नाईक आपण बघायचं आहे। इट्स अ फेयर डिलीवरी, मतलब ये लाइन के अंदर से गेंद चली गई। प्रवीण पाटिल को चकमा दिया गेंद ने, बायत के खूंखार बल्लेबाजी। और द विकेट, इस बार लॉब किया गेंद को हवा में, कैच हिट, आउट, और प्रवीण पाटिल अंडा लेके ड्रेसिंग रूम में वापस। और आई रायबादेवी रावे टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर
16 रन, लॉस ऑफ 1 विकेट। प्रवीण का कुछ बल्ला चला नहीं है, फेल हो चुके हैं इस मैच में। चलिए सेकंड बैट्समैन तैयार रहिए, रावा टीम। मिस्टर रोहन पाटिल, रावा के बुम बुम बाटा का आगमन हो चुका है और प्रवीण पाटिल फेल हो चुके हैं। टीम के लिए कुछ खासा योगदान नहीं, 0 रन बना के वापस आ रहे ड्रेसिंग रूम में, निराश है खुद पे। और यहां आई रायबा देवी रावे टीम का टोटल स्कोर है 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट। हेलो, हेलो। अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे। इरवाडीचे अविनाशजी पाटील यांच्याकडून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत। तसेच पेण विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे पेणचे अध्यक्ष देवानंद म्हात्रे देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत। और ये गेंद शरीर से दूर रखा, गेंद के इस बार लाइन के अंदर चले गए थे लेकिन संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। रोहन को भी चकमा दिया इस बार रोहन म्हात्रे ने। एक रोहन पाटिल रावा के बल्लेबाज और रावा के रोहन म्हात्रे वड़ाव के गेंदबाज। नेक्स्ट बॉल, ये शॉट है, एक बार फिर से गैप में गेंद है, गुड्डू गेंद के नीचे। जब तक मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल और स्कोर आगे जा रहा है। हेलो, और इस ओवर की 2 गेंदें अभी तक शेष है। ओमकार पाटिल एक बार फिर से लंबे टाइम के बाद स्ट्राइक के ऊपर आ चुके हैं। टीम का टोटल स्कोर बन चुका है 17 रन, 1 विकेट के नुकसान पे आई रायबादी रावा टीम का स्कोर है। तो इस ओवर की ये 5वीं डिलीवरी और 2 विकेट से गेंदबाजी करेंगे ओमकार के लिए। ये शॉट हवा में है लेकिन कैच मिलना मुश्किल लगता है, क्या असंभव है। ओह, पहले जोरदार आए थे, उसके बाद कैसे फंस गए मुझे कुछ नहीं है। ये कैच नहीं, ये अपने मैच छोड़ा है ऐसा मुझे लग रहा है। देखिए आप आए थे बराबर, उसके बाद क्यों रुक गए क्या पता नहीं चला, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 3 रन और आई रायबा देवी रावा टीम का स्कोर आगे बढ़ता है 20-20। और जीतने के लिए अभी तक 28 चाहिए। एक आध 2-3 झटके लग गए ना तो मैच में वापसी यू टर्न आने में कुछ दिक्कत नहीं है, लेकिन देखना पड़ेगा। यह सुंदर 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 कवर पॉइंट और पॉइंट के बीच से खेला हुआ बेहतरीन चौका रोहन पाटिल के बल्ले से। गावची ग्रामदेवता आई रायबा देवी आणि संघाची धाव संख्या 24 आणि विजयासाठी आता 24 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडू मध्ये। 18 बॉल और 24 रन टू विन आई रायबा देवी रावे टीम।
4 पे खेल रहे, मुझे लगता है 5 पे खेल रहे रोहन पाटिल, ओमकार पाटिल व्यक्तिगत खेल रहे 19 पे 2 छक्के हैं, एक बाउंड्री और एक डबल है, एक टिबल है, माफ कीजिए। अठारह में 24 चाहिए फिर से सुजल मात्रे, यानी कि गुड्डू बॉलिंग ट्रैक के ऊपर पहला ओवर में आए 16, और जिस ओमकार ने शुरुआत कड़क की थी वही ओमकार इस बार देखा जाए गुड्डू के सामने है। आखिरी 3 ओवर अभी तक शेष है। ऑन साइड के ऊपर इस बार मिड विकेट के क्षेत्र में गेंद को खेला है, और एक ही सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 20/25। विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज। गुड्डू टू ओमकार रोहन, और जोरदार घुमाने गए थे मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन है डॉट गेंद। ओमकार पाटील यांनी 2 चेंडू में 2 षटकार मारले तर 500 रुपये आमचे 14 बॉयज ग्रुप। बघा बक्षिसाची अनाउन्समेंट एकदाच होईल मित्रांनो। इस बार शॉट खेला है, एक्स्ट्रा और एरिया खाली है, और स्कोर आगे जा रहा है। बाउंड्री के बदला स्कोर 29, आणि आम्ही आमंत्रित करतो रावेच्या अजित पाटील आणि रोशन पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या, रावे गावचे। और इस मैच को देखिए एक बेहतरीन मराठी कमेंटेटर, अच्छे क्रिकेट खिलाड़ी सम्मान्य जितेंद्र पाटिल सर खारपाले जो पेन में अभी रहते हैं, तो उनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं ये अटल ट्रॉफी के लिए, तो उनका हार्दिक हार्दिक स्वागत। ये बेहतरीन शॉट है, लेकिन एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ रोहन पाटिल पहुंचे व्यक्तिगत 10 पे, और आई रायबादी रावे टीम का स्कोर है 30। आणि अगदी 27, आणि वडाव टीम साठी आमचे शिवाजी म्हात्रे, रुपेजी पाटील, दत्ता सर आणि सर्व आमचे कॉमेंटर पॅनल आहे, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेत। दिलगिरी व्यक्त करतो कारण थोडासा इकडं पाहुण्यांची मांदियाळी जास्त आहे। शॉट यार, आसमानी सुल्तानी छक्का, और बॉलर भौचक का खटैक। धनाजी पाटिल का सुपुत्र देखिए मैदान के अंदर गर्म हुआ है, और ओमकार पाटिल के आंग में आई रायबादेवी माता आई, ठोकम ठोके से कहते मारो। यस, कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं, मास्टर माइंड इंपॉर्टेंट बात है। अभी छक्का तो आया था, फिर से मारने की जरूरत नहीं थी, लेकिन ये मनोबल ही ऐसा है, और ओमकार पाटिल के पारी का खात्मा के लिए कृपया रिक्षा कोणाच्या आतमध्ये आली? आपलीच आहे, असू द्या।
आपली आहे म्हणजे टेन्शन नाही. कारण संस्था आपली असली की कामाला आपणच. आणि बघा आमच्या इकडं महेश मोकल आणि त्यांच्या रिक्षा आतमध्ये रामा. आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. कुंभारवाली पेंट संघ आपण सामना संपल्यात लगेच आतमध्ये उतरायचा आहे. आणि बारापाडा संघ आपली बसण्याची व्यवस्था इकडे केलेली आहे. इकडे डगआउट आहे बघा, तिथं आपण बसायचं आहे. 36 धावा, 12 बॉल 12. मिस्टर समीर मात्रे बॉलिंग ट्रैक के ऊपर, सुजल मात्रे के 2 ओवर महंगे साबित हुए. कई बार कैच पकड़ना पड़ेगा. और गुड कैच मिड विकेट के एरिया में मिस्टर रोहन पाटिल अपनी टीम के लिए 11 रनों का योगदान देके वापस जा रहे. और आई रायबा देवी रावी टीम का टोटल स्कोर देखा जाए तो मेरे हिसाब से 36 लॉस ऑफ 3. डीजे दलवी बारापाड्याच्या यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या. अतिप दलवीजी, आमचे आयोजक बालकोटी यांच्याकडून आपल्याला आग्राचं निमंत्रण आहे. अब जीतने के लिए 11 बॉल 12 चाहिए. बारा चेंडू आणि 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. बयात के बल्लेबाज एतेन पाटिल मैदान के अंदर. ये देखिए गुड बॉलिंग, सही टप्पा, सही चवन्नी के ऊपर गेंद. वड़ा वाले वापसी करने जा रहे. वापसी करना ही इंपॉर्टेंट बात है. ऐसी धागड़ गेंदबाजी करो कि पूरी तरह से बांध के रखो. क्योंकि ओमकार मैदान से वापस चले गए, रोहन वापस चले गए. रावा के लिए कोई संकट मोचन बनना इंपॉर्टेंट बात. भाई आइए. और रन बन चुके हैं 36. प्रतीक मोकल, वरुण मोकल, जोड़ी नंबर 1. और जोड़ी नंबर 1 है 3 तारीख को. हवा में गेंद कैच इट. वड़ा वाले क्या कर रहे रे? ऐसा नहीं जमेगा. तुम्हें कैच पकड़ना है, तुम्हें विकेट की जरूरत है. ऐसी मशक्कत करना पड़ेगा. लेकिन यहां मिलेगा एक सिंगल 2 और स्कोर जाएगा 38 पे स्कोर. और सौरभ पाटिल, देखिए छत्रपति शिवाजी महाराज के शिव भक्त हमारे बड़े भाई राजेंद्र दादा पाटिल आणि आमचे सन्माननीय रमेश मोकल सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. और ये नसीब देखिए, किस्मत अच्छी है और किस्मत बहादुर लोगों को साथ देती है. आमचे सन्माननीय मायकल जोहे संघाचे भूतपूर्व खेळाडू आणि स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि जोह्याच्या हायस्कूलवर ते रमेशजी मोकल सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बारापाडचे 7 बाबा यांना विनंती स्टेजवर या. How's that appeal? How's that? No. Not out the umpire. लेग बाई के रूप में 1 रन. और इसी के साथ स्कोर आगे जाएगा 41. निराश है इस बार समीर भाद्रे. जोरदार अपील थी. रन बन चुके हैं 41. जीतने के लिए 7 रनों की दरकार है आने वाले 7 गेंदों में.
7 ला 7. और प्रतीक मोकल वरुण मोकल को कह रहा है व्हाट्सएप के ऊपर तू क्या मैसेज भेज रहा है. मैं कहता सुबह सुबह मैसेज भेजता हूँ. परफेक्ट. ये विकेट कीपर गलती कर रहे. क्रिकेट में गलती नहीं माफ करती. विकेट कीपर एक एक टीम का आईना होता है. और ये लेग बाई के रूप में अंपायर सर रहे, पवार सर बाई के रूप में. और इसी के साथ ये इनिंग ये ओवर हुआ खत्म. और जीतने के लिए 6 बॉल में चाहिए 6 रन. 6 ला 6. हीरो कप में दक्षिण अफ्रीका बनाम हिंदुस्तान के बीच मुकाबला हुआ था और मोहम्मद अजहरुद्दीन कप्तान थे. और 6 गेंदों में जीतने के दक्षिण अफ्रीका टीम को 6 रनों की जरूरत थी. ऐसे हालात में सचिन तेंदुलकर साहब जी गेंदबाजी करने के लिए आए और उन्होंने 3 रन देके हिंदुस्तान ने 2 रनों से वो मुकाबला जीता था. कि आज सचिन तेंदुलकर बनेंगे वड़ाव के लिए कोई देखना पड़ेगा. और तारीफ करना पड़ी वड़ाव के गेंदबाजों की, सुजल, रोहन और समीर की. देखिए रावा ने भी वाइड बॉल नहीं डाला और अभी तक गेंदबाजी वड़ाव कर रही. अभी तक उन्होंने वाइड बॉल नहीं डाला. इसका मतलब प्रॉपर लेंथ लाइन कितनी मजबूत है. देखिए जिसे डिसिप्लिन कहते हैं ना क्रिकेट में, वो उनके पास है. दोनों टीम का हार्दिक अभिनंदन. इसे कहते हैं सुर में गेंदबाजी, बेसुर गेंदबाजी नहीं है. रावा और वड़ाव के बीच की शानदार जुगलबंदी हुई है. मजा आया. 6 में 6 ज्ञानेश्वर म्हात्रे. सामने किरण पाटिल, हितेन पाटिल 4 पे खेल रहे. किरण दूसरे गेंद का सामना करेंगे और ये बाउंड्री जाएगी क्या. बॉल जा रही है और इसके साथ 4 रन. डीजे आणि इकडे बघा सामना कोणी जिंकू दे, आतमध्ये कोणी जायचं नाहीये. हात जोडून विनंती आहे. 5 बॉल और जीतने के लिए 2 रन चाहिए. ये सिंगल जरूर मिलेगा. दूसरे के लिए भागने जा रहे हैं. किरण ने शॉट को जरूर खेला था लेकिन एक ही रन. किरण खेल रहे 5 पे, हितेन खेल रहे 4 पे. रावा टीम को जीतने के लिए लीगली 1 रनों की जरूरत है आने वाले 4 बॉल में. 4 गेंदे और जीतने के लिए एक रन की जरूरत है. क्या 4 गेंदे डॉट जाएंगे, देखना पड़ेगा. ज्ञानेश्वर की गेंद राउंड विकेट से और डिपेंड किया. बारो खल्लास. और इसी के साथ अटल करंडक ट्रॉफी 2025 जोहा गांव में पहली नाइट के टूर्नामेंट में आई रायबादेवी रावे टीम ने जीत की परास्त कर दिया दत्तगुरु वड़ाव टीम को. हार्ड लक वड़ाव टीम और वेल डन आई रायबादेवी रावे टीम. डीजे